गोंडगाव येथील पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आमदार रोहित पवारांचे कुटुंबियांना भेट। गोंडगाव तालुका भडगाव येथील कल्याणी प्रकरणाला 3 वर्षे उलटूनही फास्ट ट्रॅक कोर्टात न्याय न मिळाल्याने पुणे, बीडसह अनेक ठिकाणी नवीन प्रकारच्या क्रूर घटना असल्याने आमदार रोहित पवार यांनी गोंडगाव तालुका भडगाव येथील 3 वर्षापूर्वी घडलेल्या कल्याणी हत्याकांड प्रकरणाच्या कुटुंबियांची भेट घेत व्यथा जाणून घेतल्या। गोंडगाव येथील कुटुंबियांच्या त्याच व्यथा आणि तोच जनाक्रोश, तीव्र भावना, आरोपीला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण कुटुंब झगडत असून अद्यापही न्याय न मिळाल्याने हे दुर्दैवी असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी भेटीदरम्यान व्यक्त केले। शक्ती कायद्याअंतर्गत आरोपीवर कारवाई पाहिजे होती। यावेळी पीडित कुटुंबियांनी गावातील तरुणांवर गुन्हे दाखल झाले असून ते मागे घ्यावे व आरोपीवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे। गेल्या अनेक दिवसापासून पीडित कुटुंबियांना जागेअभावी घरकुलचा लाभ मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली। भडगाव पोलीस स्टेशनतर्फे कायदेशीर कारवाईची माहिती आमदार रोहित पवार यांना देण्यात आली। शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या आणि तोच तताफा सर्व वृत्तवाहिनी, मीडिया, पत्रकार कक्ष, अधिकारी वर्गाचा ताफेने पीडित कुटुंबियांच्या विषय पुन्हा चर्चेला आला। मात्र आता तरी त्या कुटुंबियांना न्याय मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। मी तुम्हाला तेच सांगतोय की सकाळी पालघरला असंच 12 वर्षाची मुलगी तिला एका बोंधू बाबांनी तिच्यावर अत्याचार केला की तुम्ही इथं आलो। इथं आपली घटना होऊन 3 वर्ष झाली, आपल्याला आणि तुमच्या नातीला न्याय मिळालेला नाही। तुमचं हेच म्हणणं आहे की न्याय देण्यासाठी आपल्याला काय करता आहे, त्याच्यामध्ये उलट तपासणी बाकी आहे आणि आयओची साक्षी बाकी आहे। उलट तपासणी आता कशी करणार? म्हणजे क्रॉस जे घेत आहे ना, क्रॉस बाकी आहे फक्त, बाकी मॅच झालंय ना, बाकी सगळं मॅच आहे। इतर जे साक्षीदार आहेत ते 2 बाल आरोपींचे साक्ष बाकी आहे, ते न बोलल्यामुळे साक्ष नोंदवलेली नाही अजून मान्य न्यायालयाने। अजूनही आपण त्यांना प्रयत्न करू की बाबा त्यांनी साक्षी द्यावी। त्यांनी 2 वेळेस साक्षी दिलेली नाही सर, त्यांनी नुसतं जाऊन उभं राहतात। आपल्याकडून पुरेपूर प्रयत्न झालेला आहे। असं मत आहे की जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा ते मनाली फार साफ असतात, तेव्हा ते बोलून गेलेत ना, सारखं सारखं बोलायला घाबरत असते। असं ते मान्य न्यायालयासमोर बोलायला पाहिजे। असं किती वेळा हिअरिंग झाली? 2 वेळेस त्यांना हजर केलं होतं आणि नंतर मग त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी हजर राहण्यास टाळाटाळ केलेली। 2 वेळेस झाले आता ते अंतिम स्टेजला आहे, त्याच्यामध्ये फक्त DNA अहवाल, त्याची अहवाल आलाय? हो, अहवाल आलेला आहे, मान्य न्यायालयात दाखल पण केलेलं आहे आणि आयओची साक्ष फायनल बाकी आहे। बाकी इतर जे साक्षीदार तपासलेले आहेत ते एकदम स्ट्रॉंगली आणि एकदम पॉझिटिव्ह आहेत, कन्व्हिक्शनच्या हिशोबाने। अजून आरोपीची जामीन वगैरे झालेली नाही। एकच विषय आहे की बाबा त्याला काहीतरी सजा, म्हणजे मोठी सजा व्हायला पाहिजे, सजा त्याला फाशी शोध मोठी पाहिजे एकदम। पण आपण जे स्पेशल कोर्ट जे हे झालंय तेव्हा सरकारकडनं फाशीची शिक्षाच मागण्यात आली ना। त्याच्यामध्ये काय झालं, मध्यंतरी अगोदर जे जज मॅडम होते त्यांची बदली झाली, नंतर ते प्रकरण दुसऱ्या जजकडे ट्रान्सफर केलं गेलं। त्याच्यामुळे थोडंसं स्पेशल कोर्ट असेल ना? हा, स्पेशल कोर्ट आहे ना, जळगाव विशेष सत्र न्यायालय केस सुरू आहे। आता त्याच्यामध्ये 15 मे तारीख आहे, आता येणारी 15 तारखेला सुनावणी आहे त्याच्यामध्ये। फायनल फायनल नाही, बाकीचं जे DNA अहवालची जी क्रॉस बाकी आहे आरोपीच्या वकिलाची, ते चालू आहे त्याच्यामध्ये, त्या स्टेजला आहे सध्या केस। SP साहेब अपडेटेड आहेत? हो, साहेब नवीनच आले होते 8 दिवस, त्यांना हा विषय माहिती आहे? त्यांना हो, हा विषय माहीत आहे। नाही, मी कानावर टाकलं, मी पण नवीनच एक महिना झाला मला येऊ, पण मी पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण स्टडी केलेला आहे। SP साहेबांनी ब्रीफ केलं मी ते प्रकरण पूर्ण। काय आता घर पण आपण बघितलंय, म्हणजे सामान्य त्यांना ते पडलेलं घर, घटना झाली तिथं घर आहे दादा, पडलेलं एकदम पत्र्याचं झोपडी सर, म्हणजे नाव आहे हो आहे ना, घेतलंय सर ते अपंग आहे, त्याच्यामुळे त्याच्या अपंगांना लाभ नाही ना। आमचं काय झालंय, म्हणजे 1 हेक्टर जागा अलाउड केलेली आहे, पण त्या ठिकाणी अतिक्रमण आहे। मग त्या ठिकाणी आम्हाला तहसीली सहकार्य करत नाही, भूमी विलेख पण करत नाही। हे तहसीलदारला जोड रे सर हे स्वतः अपंग आहे तरी त्यांना अपंगाच्या काही कुठल्याच लाभ नाही, सवलती वगैरे नाही। अपंग आहेत ते दोघं बाहेर। तर किती टक्के ते ऑनलाईन केलं का? तर 50 आले। मिसेस हो ना, तोच थोडंसं मागे सरकार नाही, तुम्हाला घरकुल मिळतंय
फक्त जागेला अडचण आहे. जागेला त्या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे पण आपली जागा आहे. जागा आपली. आदेश आहे कलेक्टर साहेबांचा. काय करतो काय करतो शेती नाही, छोटंसं दुकान आहे त्यांचं, एक चॉकलेट गोळ्यांचं. ही आता आपण टर्न घेतला ना, तिथेच आहे. घरी कोण कोण आई तुमची मिसेस, तुम्ही, मुलाचं वय तिच्यापेक्षा लहान होतं. हो. कुठे आहे संतोष?